लोकशाहीचा महासंग्राम आपल्या देशामध्ये सुरू आहे। त्या दरम्यान ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली। सुनावणीमध्ये नक्की काय घडले या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सर आहेत। सर, न्यायालयाने नक्की काय म्हटलेलं आहे, काही टेक्निकल बाबीत देखील भाष्य करण्यात आलेलं आहे, नक्की काय स्पष्टता व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन बद्दल आज आली आहे? बघा, सगळ्यात मोठी बातमी आपल्याला म्हणता येईल की आज मौखिकरित्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आपण परत बॅलेट पेपरवर जाऊ शकत नाही। म्हणजे ही जी याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी होती की इलेक्शन परत बॅलेट पेपरवर घेण्यात यावं, त्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हे अजिबात शक्य नाही आहे। सुप्रीम कोर्ट काय म्हणलंय की ईव्हीएमच्या प्रणालीमध्येच जर आपल्याला काही सुधारणा करता आल्या तर आपण ते बघू। तुम्हाला आठवत असेल मागच्या आठवड्यात हे मॅटर रिझर्व्ह राखून ठेवलं गेलं होतं, पण आज कोर्टाला काही क्वेरी होत्या इलेक्शन कमिशनला, तर इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना आज 2 वाजता पाचारण करण्यात आलं आणि त्यांना काही गोष्टी विचारण्यात आल्या। त्यांना काय विचारण्यात आलं की मायक्रो कंट्रोलर हे कोणत्या युनिटमध्ये असतं। आता ईव्हीएम एक युनिट असतं, व्हीव्हीपॅट असतं आणि एक कंट्रोलिंग युनिट असतं। तर इलेक्शन कमिशनचे अधिकारी म्हणले तिन्ही ह्याच्यात मायक्रो कंट्रोलर असतं। मग त्यांची अशी विचारणा अजून कोर्टाने केली की सिम्बल लोडिंग युनिट, म्हणजे जेव्हा उमेदवार निश्चित होतात तेव्हा त्यांचं नाव, सिम्बल आणि अनुक्रमांक हा लोड केला जातो, तसे सिम्बल लोडिंग युनिट किती आहेत तुमच्याकडे? तर कोर्ट म्हणलं सिम्बल लोडिंग युनिट आमच्याकडे इलेक्शन कमिशन म्हणलं 4500च्या आसपास आहे। तर कोर्ट म्हणलं ते आपण वाढवू शकतो का? तर ते म्हणले ते आम्ही विचारणा करतो इलेक्शन कमिशन म्हणलं। मग अजून कोर्टाने विचारलं की तुम्ही किती दिवस ईव्हीएम मध्ये डेटा ठेवता? तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की 45 दिवस आम्ही डेटा ठेवतो, कारण जर निवडणूक याचिका तुम्हाला दाखल करायची असली कुठल्या उमेदवाराला तर इलेक्शन नंतर 45 दिवसाच्या आत ती याचिका दाखल करावी लागते। 46व्या दिवशी ते पूर्ण आम्ही डिलीट करून टाकतो। कोर्टाचं असंही म्हणणं होतं की जो प्रोग्राम, जो सिम्बल लोडिंग युनिटनी जो प्रोग्राम इन्स्टॉल केला जातो त्याचं नंतर काय होतं? इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की जो प्रोग्राम इन्स्टॉल केला जातो केबल मार्फत, तो आत गेल्या गेल्या त्याचं काम संपल्यावर तो आपोआप बर्न होतो, म्हणजे कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये तो नील होऊन जातो। त्यामुळे ह्याच्यात काही शक्यताच नाही आहे टॅम्परिंगची। तरी प्रशांत भूषणांचं म्हणणं होतं याचिकाकर्त्यांचं की तुम्ही व्हीव्हीपॅटवर एवढा पैसे खर्च केला आहे आणि सुप्रीम कोर्टानेच सांगितलं आहे की सुरुवातीला सुप्रीम कोर्ट म्हणलं की एका मतदारसंघात एक रँडम व्हीव्हीपॅट मशीन मोजलं जाईल, ईव्हीएम बरोबर टॅली केलं जाईल। नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता हे 5 मशीन टॅली केले जातील। तर ह्यावेळेस याचिकाकर्त्यांची अपेक्षा आहे की सगळं 100% ईव्हीएम मध्ये जे मतदान होईल आणि व्हीव्हीपीएटीची जी स्लिप निघती ती टॅली करायला केली गेली पाहिजे। याचिकाकर्त्यांचं असंही म्हणणं होतं तुम्ही नाव, सिम्बल आणि चिन्ह जेव्हा लोड करता त्याच्यानंतर दर कॅन्डिडेटला एक बारकोड दिली जाऊ शकते का? त्या बारकोड मार्फत जेव्हा ती चिठ्ठी निघेल तेव्हा एका मशीनमध्ये टाकली जाईल आणि लगेच त्याची मतमोजणी होईल। तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत। कोर्टाने सांगितलंय की आता परत कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला आहे। अशी अपेक्षा आहे 18 मेला सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या सुरू होतात, त्याच्या आतच हा निर्णय येईल। आता ह्या इलेक्शनवर त्याचा काय परिणाम होईल ते आपल्याला बघावं लागेल, कारण एक फेज झालेली आहे, दुसरी फेज आता परवा आहे आणि 4 जूनला प्रोसेस संपणार आहे। तर व्हीव्हीपीएटी संबंधी काय निर्णय देतं सुप्रीम कोर्ट? अजून जास्त वाढवतं का मोजणी, मतमोजणी आणि व्हीव्हीपीएटी टॅली ही 100% करतं का, 20% करतं का, ते आपल्याला काही दिवसात समजेलच। एक मागणी ही देखील होती की व्हीव्हीपॅट मधून जी स्लिप बाहेर येते तर ती जो मतदार आहे त्याच्या हाताने बॅलेट बॉक्समध्ये टाकावी किंवा ज्या सर्व स्लिप बाहेर येतात त्याची मोजणी केली जावी। या संदर्भात काही घडलंय का? बघा, त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं मागच्या आठवड्यातच म्हणणं होतं जर ते मतदाराच्या हातात दिली ती चिठ्ठी, जर त्यांनी ती टॅम्पर केली, फाडली, बॅलेट बॉक्समध्ये टाकली नाही तर त्याचा अर्थ राहणार नाही। याचिकाकर्त्यांचं मागणी होती जशी ती चिठ्ठी निघती तर ती 7 सेकंदासाठी मतदाराला दिसती तर ती चिठ्ठी एका बॉक्समध्ये आपोआप जायला पाहिजे आणि ती तुम्ही मोजा। तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की ह्याला काही दिवस लागतील। तर याचिकाकर्ते म्हणले की 1.5 महिने एक तर तुम्ही इलेक्शन घेताय तर 2 दिवस अजून आपल्याला थांबता येईल। तर कोर्ट म्हणलं त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। तर आता निर्णयात काय येईल ते आपल्याला काही दिवसात किंवा एका महिन्याच्या आतच समजेल। पण ह्या निवडणुकामध्ये हे शक्य नाहीये, कारण ती स्लिपची जी जाडी आहे त्याबद्दल बोललं गेलं की त्याच्यामध्ये ती एवढी स्ट्रॉंग नाहीये किंवा त्याच्यावरचा डाटा जास्त दिवस राहू शकत नाही। मात्र भविष्यामध्ये व्हीव्हीपॅट मधून जी स्लिप बाहेर निघते त्याची मोजणी करण्यासाठी या इलेक्शनमध्ये नाही मात्र भविष्यामध्ये निर्णय असा काही होऊ शकतो का? हो, भविष्यामध्ये निर्णय होऊ शकतो आणि ह्यावेळेस पण होऊ शकतो, कारण ती जी चिठ्ठी निघती त्याला एक कालावधी आहे, मला वाटतं 100 दिवस किंवा बरेच दिवस ती चिठ्ठी टिकती। त्यामुळे असं काही नाहीये की लगेचच ती तुम्ही मोजणी करू शकता, पण त्याच्यात इलेक्शन कमिशन
म्हणणं आहे की आमची सिस्टम एवढी फुल प्रूफ आहे की ह्याच्यात काही होऊच शकत नाही. आणि कोर्टाचं याचिकाकर्त्यांना म्हणणं होतं की इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि आपल्याला कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागेल. जर आपण सगळ्यांवर डाऊट क्रिएट करत गेलो तर मग ही लोकशाही टिकूच शकणार नाही. आपल्याला कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागेल अशा आशयाचं विधान आता सर्वोच्च न्यायालयाने केले. खरं तर ही ऐतिहासिक सुनावणी आहे भारताच्या दृष्टिकोनातून आणि ही सुनावणी आज संपलेली आहे. सर्व शंकांचं निरसन केल्यानंतर ही सुनावणी संपलेली आहे आणि या संदर्भात भविष्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.